नमस्कार. आपण आत्ता आहोत दिव्यागरमध्ये अपेक्षा होमस्टेमध्ये. माझ्या पाठीमागे बघताय ही सगळी केळी, इकडे तुम्हाला सुपारी, नारळ आणि तुम्हाला मी आज सगळ्या मसाल्यांच्या रोपांची ओळख किंवा हे दाखवणार आहे. आपण ज्या ठिकाणी आज थांबलो आहे ह्या जागेचं वैशिष्ट्यच असं आहे की अनेक दिव्यागरमध्ये मोठे मोठे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, पण जी अपेक्षा होमस्टे जी जी जमेची बाजू आहे ते म्हणजे हे पाठीमागचं सगळं आपण म्हणू शकतो की ही जी परसबाग आहे किंवा हे सगळं त्यांचं जे शेत आहे आपण ते बघूया. ठीक आहे, आता आपण इथे जर आलो पाठीमागे तर हा तुम्हाला पूर्णतः नारळ सुपारीने भरलेला हा सगळा बाग दिसतोय. केळीची देखील अनेक सारी व्हरायटी आहे आणि आपण आता थोडंसं मसाल्यांच्या रोपांकडे जाऊया. बरेच जणांना मिरी कशी असते माहीत नाही, पण मी तुम्हाला इथे मिरी दाखवेन. कुठे गेली मिरी? वरती. हां, दिसते का? ज्याला आपण काळी मिरी म्हणतो, दिसते का? हे बघा, ही काळी मिरी, हा मिरीचा वेल आहे. त्याचबरोबर आपण ज्याला तमालपत्र म्हणतो किंवा आपण ज्याला दालचिनी म्हणतो, तर हे दालचिनीचं झाड आहे. हे बघा, हे जे दिसतंय, ह्याचा जर वास आणि चव जर घेतली तर हे दालचिनी आहे. मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. आपण जी मसाल्यांमध्ये दालचिनी वापरतो ती हे झाडाचं खोड असतं, ठीक आहे, ही साल असते थोडक्यात, आणि आपण हे भाजीमध्ये वापरतो हे तमालपत्र आहे. त्याच पद्धतीनं आपण जर इथे पुढे आलो तर आपल्याला इथे कोकमचं देखील झाड बघायला मिळेल. ही पूर्ण 1.5-2 एकरची बाग आहे. कोकमचं झाड, हां हे बघा, हे कोकमचं झाड आहे. हे कोकमचं झाड आहे आणि वरच्या साईडला बारीक कोकम लागलेले आहेत, ते दिसत आहेत का बघा. आता एकदम बारीक आहे, एकदम. आत्ता ते अजून हे नाही झालेलं, आत्ता मोहर आल्यासारखं आहे. कदाचित कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही आहेत, पण सांगायचा मुद्दा एवढा आहे की कोकणामध्ये होमस्टेमध्ये जे स्वयंपाकाला मसाले वापरले जातात इथे, ते सगळे मॅक्झिमम मसाले हे ह्यांच्या स्वतःच्या बागेतले असतात. आणि जेवणासाठी कोकणी माणूस जो पारंपरिक कोकणी पद्धतीने जेवण करतो, हा रोजच्या रोज त्याचे मसाले तयार करून स्वयंपाक तयार करतो. त्यामुळे कुठली आर्टिफिशियल टेस्ट नाही, कुठलेही बाजारात विकत असलेले मसाले नाही, ताजे सुंदर फ्रेश मासे समुद्रातले आणि मसाले. त्याचबरोबर कोकणातल्या माणसाचं प्रेम आणि ते आलेला त्या मायाचा ओलावा, हा सगळा तुम्हाला जेवणामध्ये उतरलेला आवडतो. कुठल्याही हॉटेलपेक्षा, कुठल्याही रेसॉर्टपेक्षा होमस्टे मी नेहमी सजेस्ट करीन सर्व पर्यटन करणाऱ्या किंवा सगळ्या पर्यटकांना की होमस्टे जास्तीत जास्त हे करा. आपले जे कोकणी लोक आहेत, जे आपले इथले स्थानिक लोक आहेत, त्यांना जास्तीत जास्त व्यवसाय द्यायचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फूड फॉर मूडच्या ह्या व्हिडिओ सिरीजला असेच कनेक्ट राहा. अजून बरंच काही घेऊन येतो. धन्यवाद.